नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. रोज लाखो नवीन कोरोना रुग्णांची भर पडते. पण असं असतानाही काहींना त्याची जराही पर्वा नाहीये. छत्तीसगडमध्ये कोरोना काळात मद्य शौकीनांची जत्रा भरल्याचं पाहायला मिळालं. छत्तीसगडमध्ये 2 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे मद्यप्रेमींनी दारूच्या दुकानांसमोर अक्षरशः उत्सव साजरा केला. खरं तर अशाच निष्काळजीपणामुळे कोरोनाचा फैलाव हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी तुम्हीच पहा. मंडळी, तुम्ही कोरोना काळातली अशी ही जत्रा कधी बघितली आहे का? अहो, जरा मागे पुढे बघा. जिकडे बघावं तिकडे नुसती गर्दी. चहू बाजूला जणू माणसांचं पेव फुटलंय. खरं तर सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा एवढी गर्दी बघून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या तर कोरोनाचं संकट घोंगावतंय आणि म्हणून सरकारला लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. पण मग ही गर्दी नेमकी कशासाठी जमली आहे याचं कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नारियल भी खोलूंगा, मिठाई भी बांटूंगा, सब मिलेगा. ऑनलाइन ही मिलेगा, घर पहुंच के ही मिलेगा. इथे असलेल्या या दुकानासमोर एका तरुणानं चक्क पूजेचा घाट घातला होता. या दोन्ही दृश्यांमागचं सत्य आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. छत्तीसगडच्या बिलासपूर मध्ये काही मद्यप्रेमींनी चक्क दारूच्या दुकानाची पूजा केली आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतर राज्यातल्या दारूची दुकानं पुन्हा एकदा खुली झाली आहेत. खरं तर हे दृश्य रायपूरच्या राजिम परिसरातलंय. इकडे शेकडो लोक दारू विकत घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. मद्यपान करणं किंवा न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण छत्तीसगडच्या बिलासपूर मधलं हे चित्र हैराण करणार आहे. बिलासपूरच्या शनिचरी मार्केट मधलं दारूचं दुकान उघडण्याच्या आधीच मद्यप्रेमींनी तिकडे तोबा गर्दी केली होती. एक तरुण तर चक्क तिथे पूजेचं ताटच घेऊन आला. नारळ, अगरबत्ती, घंटी, कुंकू आणि मद्यानं भरलेला एक ग्लास या ताटात होता. दारूची दुकानं पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात त्यांनी चक्क दुकानाची आरती केली. खरं तर लॉकडाऊनच्या काळात सरकारने पुन्हा एकदा दारूची दुकानं सुरू करायला परवानगी दिली. पण त्या आनंदाच्या भरात या महाशयाला कोरोनाच्या संकटाचा पूर्णपणे विसर पडला. त्याने तोंडाचा मास्क सुद्धा काढून टाकला. त्यामुळे तिथे असलेल्या एका तरुणाने आरती करणाऱ्या या पोराला मास्कची आठवणही करून दिली. मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट त्यानं वादच घालायला सुरुवात केली. त्या मद्यप्रेमी तरुणाने केवळ दारू दुकानाची आरती केली असं नाही, तर त्याने दारूच्या दुकानासमोर चक्क नारळही फोडला. जणू काही दारूच्या दुकानाचं उद्घाटन झालं अशा थाटात त्याने हा सगळा प्रकार केला. त्याच दरम्यान दारूचं दुकान उघडलं आणि मग या मद्यप्रेमीनं एक पेग रिचवला आणि त्यानंतर त्याने काही वेळ जोरदार घोषणाबाजी केली. आरतीच्या ताटातला दारूचा पेग घेतल्यानंतर ह्या महाशयाचा आत्मा शांत झाला. दरम्यान या मद्यप्रेमीच्या नाटकाचा पुढचा अंकही सुरू झाला. त्याला आणखी काही मद्यप्रेमींची साथ मिळाली. 2 जणांनी दारूच्या दुकानासमोर चक्क अगरबत्ती लावून पूजा बांधली. बिलासपूर प्रमाणेच रायपूरच्या राजिम परिसरातल्या दारू दुकानासमोर लोकांनी भली गर्दी केली होती. वरवर बघता
कोरोना लसीकरणासाठी तर नागरिकांची ही गर्दी नाहीये ना असा भास होत होता. पण या गर्दीजवळ गेल्यानंतर इथलं वास्तव लक्षात आलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहनांची मोठी रांग लागली होती. या रांगेत उभ्या असलेल्या लोकांकडे चौकशी केल्यानंतर ही एवढी गर्दी दारू विकत घेण्यासाठी झाली असं लक्षात आलं. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर इथे पुरता फज्जाच उडाला होता आणि ही गर्दी आउट ऑफ कंट्रोल झाली. खरं तर तिथे एक पोलिसांचं वाहनही उभं होतं, त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी सुद्धा होते, पण जणू काही त्यांनी या गर्दीकडे दुर्लक्ष केलं. छत्तीसगडच्या सरकारने जवळपास 2 महिने राज्यातल्या दारूची दुकानं बंद ठेवली. आता पुन्हा एकदा दारूचं दुकान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमींची ही तौबा गर्दी झाली आणि त्यांनी कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसवले. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील घंटाघर परिसरात एका महिलेने भर रस्त्यात होमगार्डला झापड दिली. एवढ्यात त्या महिलेचा राग काही शांत झाला नाही. ती पुन्हा होमगार्डच्या अंगावर धावून गेली. पण ही महिला त्या होमगार्डवर एवढी का बरं संतापली होती? तिने होमगार्डला मारहाण तरी का केली? पोलिसांनी त्यानंतर दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या काळात ही महिला आपल्या मुलाबरोबर बाईकवरून बाजारात आली होती. तपासणीच्या दरम्यान होमगार्डने त्यांच्या वाहनाची चावी काढून घेतली आणि मग काय, मग महिलेचा पारा चढला आणि होमगार्डने आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप या महिलेनं केला. रुमाल बांधा हुआ है तो बोलता है कि हटा रुमाल, रुमाल हटाकर भी बता दिया, वीडियो बना रहे, चाबी छीन ली. मैं बोल रही सर हमको लेट हो रहा है, यहाँ खड़े रहो. कोई गलती नहीं, सब तो जा रहे हैं और आप उनको नहीं देख रहे हो और आप हमारे को देख रहे हो. कितने लोग पीछे से निकल के जा रहे हैं, उनको कुछ किसी को नहीं रोक रहा है और रुमाल उतार रहा पोरे को. मैं बोल रही मेरे को लेट हो रहा है, मेरे को चाबी दे दो. तो बोलते हैं कि काय की चाबी, कौन से काम में जा रही है, ऊपर करके बता. ऐसी गंदी बातें करना, क्या क्या पता नहीं क्या क्या बोल रहा है गंदा. तो इसलिए मेरे इसके मुंह पर चप्पल मारी. होमगार्ड आणि महिला अशा दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. महिला द्वारा जो वहाँ पर ड्यूटीरत जो होमगार्ड सैनिक है श्यामलाल, उन पे तमाचा मारने की प्रयास किया और उनके साथ में हुज्जत की गई. अभी ये 2 महिला की तरफ से भी आवेदन प्राप्त हुआ है और श्यामलाल की जो होमगार्ड सैनिक है ड्यूटीरत, उनकी तरफ से भी आवेदन प्राप्त हुआ है और तथ्यों की जांच कर इसमें विधिक कार्रवाई की जाएगी. लॉकडाऊनच्या दरम्यान पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये नेहमीच वाद होतोय हे बघायला मिळतंय. काही लोकांकडून कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं जातंय आणि त्यावरून नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद होत आहेत. कोरोना काळात नागरिकांनी नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे, तसंच पोलिसांनी सुद्धा सबुरीची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि तरच कोरोनाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये हाहाकार माजलाय, पण असं असतानाही लोकांना कोरोना नियमांचा मात्र विसर पडल्याचं बघायला मिळतंय. मध्य प्रदेशातल्या मंडलामधला हा व्हिडिओ आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनानं सूट दिली खरी, पण पहाटे 5 वाजल्यापासून नागरिकांनी दुकानासमोर गर्दी केली होती. मंडला परिसरामध्ये एक भाजी मार्केट आहे. इथे आजूबाजूच्या परिसरातील व्यापारी आणि खरेदीदार मोठ्या प्रमाणात येतात. पण भाजी मार्केट सुरू होताच विक्रेते आणि खरेदीदारांनी मोठी गर्दी केली. त्यापैकी अनेकांनी तोंडाला साधा मास्कही लावला नव्हता. तसंच फिजिकल डिस्टन्सिंगचा तर लोकांना विसरच पडला. या गर्दी समोर प्रशासनही हतबल झाल्याचं बघायला मिळालं. पण अशा निष्काळजीपणामुळे कोरोनाचा फैलाव होतोय, त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर कोरोनाची दुसरी लाट सुद्धा रोखता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या विचित्र बातमीनंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता आपण पाहणार आहोत एका प्रवासी विमानाच्या अपहरणाचा थरार. बेलारूसच्या राष्ट्रपतींनी आपल्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या एका प्रवासी विमानाचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकाराच्या अटकेसाठी प्रवासी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. या प्रकरणामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. नेमका काय आहे हा सगळा प्रकार पाहूयात. बेलारूसमध्ये खळबळजनक घटना. राष्ट्रपतींकडून विमानाचं अपहरण. प्रवासी विमानात एकच गोंधळ. राष्ट्रपतीचा पत्रकारामागे ससेमिरा. बेलारूसची राजधानी मिन्स्कच्या विमानतळावर अचानक रेयान एअर कंपनीच्या बोईंग 737 या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. तसंच विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान बेलारूसच्या सशस्त्र सैनिकांनी विमानतळ परिसराचा ताबा घेतला. त्यामुळे विमानतळावरील 170 प्रवाशांची भीतीनं गाळण उडाली. विमानतळावरील धावपट्टीलगत प्रवाशांच्या सामानाची तपासणी सैनिकांकडून केली जात होती. त्यासाठी श्वानांची मदत घेण्यात आली. विमानतळावर त्याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. एखादा दहशतवादी हल्ला टाळण्यासाठी तर ही सगळी कसरत केली जात नाहीये ना, अशी सुद्धा शंका काहींनी व्यक्त केली. तर एखादा दहशतवादी प्रवाशांमध्ये शिरला तर नाही ना, अशी सुद्धा कुजबूज सुरू झाली. विमानतळावर दहशतीचं वातावरण तयार झालं. पण थोड्याच वेळात सगळं काही सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ दिसलं आणि अवघ्या जगाला धक्का बसला. बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या आदेशावरून रेयान एअरलाइन्सच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. तसंच त्या विमानातील सर्व प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं. आज एक धक्कादायक घटना घडली आहे. अथेन्सहून व्हेनिसकडे विमान जात होतं. रेयान एअरलाइन्सच्या एका प्रवासी विमानाचं बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये जबरदस्तीने लँडिंग करण्यात आलं. या सगळ्या घटनाक्रमामागे रशियाच्या KGBचा हात असण्याची शक्यता वाटते. कारण प्रवासी विमानाचं लँडिंग करण्यासाठी बेलारूसचं लढाऊ विमान MiG-29 आणि हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. बेलारूसमध्ये रेयान एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाच्या वृत्तामुळे जगभरात एकच खळबळ उडाली. ग्रीसहून लिथुआनियाच्या विलिनियस शहराकडे हे विमान निघालं होतं. हे विमान बेलारूसच्या हवाई हद्दीमधून लिथुआनियाच्या हवाई हद्दीत दाखल होण्याआधी बेलारूस हवाई दलाचं MiG-29 हे लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्सनी त्या प्रवासी विमानाला वेढा घातला. तसंच त्यांनी बळजबरीने ते विमान बेलारूसची राजधानी मिन्स्ककडे वळवण्यासाठी भाग पाडलं. बेलारूसच्या राष्ट्रपतींच्या आदेशावरून रेयान एअरलाइन्सच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय. पण काही वेळातच सगळं सत्य समोर आलं आणि ते म्हणजे 26 वर्षीय पत्रकार रोमन प्रोतासेविच आणि त्याची प्रेयसी सोफिया सापेगा यांना ताब्यात घेण्यासाठी बेलारूसच्या राष्ट्रपतीने प्रवासी विमानाचं अपहरण केलं होतं. पत्रकार प्रोतासेविच यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा बेलारूसमध्ये आपला छळ होणार असल्याचं ते ओरडून सांगत होते. अटकेवेळी रोमन प्रचंड घाबरले होते. बेलारूसमध्ये आपल्याला फाशीची शिक्षा होईल असंही त्यांनी सांगितलं. युरोपातील बेलारूस असा एकमेव देश आहे जिथे कैद्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. माझे नाव रोमन प्रोतासेविच आहे. गेल्या रविवारी मला मिन्स्कच्या नॅशनल एअरपोर्टवर अटक करण्यात आली आहे. मी आता मिन्स्कच्या एका डिटेन्शन सेंटरमध्ये आहे. पोलीस अधिकाऱ्याकडून मला चांगल्या प्रकारची वागणूक दिली जात आहे. मी चौकशीत त्यांना सहकार्य करीत आहे. बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको हे 1994 पासून सत्तेत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत गैरमार्गाने सत्ता स्थापन केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. त्यानंतर लुकाशेंको यांनी आपल्या विरोधकांवर कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यांनी अनेक विरोधकांना तुरुंगात टाकलं.
बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको हे पत्रकार कार्यकर्ता प्रोतासेविचवर नाराज होते, कारण प्रोतासेविचने उघडपणे लुकाशेंको यांना विरोध केला होता. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी बेलारूसच्या कारवाईचा निषेध केलाय. तसंच युरोपियन संघाने बेलारूसवर लावलेल्या निर्बंधांचं त्यांनी स्वागत केलंय. या प्रकरणात आता अमेरिकेनं बेलारूसच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, मास्क आठवणीने लावा. आणि हो, फक्त लावायचं म्हणून लावू नका, तर मास्क लावल्यानंतर व्यवस्थित आपलं नाक आणि तोंड हे झाकलं गेलंय की नाही याची खात्री करा. नमस्कार.